ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी कारभार स्वीकारला त्यावेळी मोदीजींनी सांगितलं, भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरात देखील राहतो. गावाचा तर विकास करावाच लागेल, पण शहराचा विकास देखील करावा लागेल. मोदीजींनी सांगितलं, अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, मनोरंजन या प्रत्येक गोष्टीकरता लोक शहरामध्ये येत असतात. आपल्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो. वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते. त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे. शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम हाती घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या. आणि मग आपल्याला माहिती आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली.